आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 कर्मचारी यांचे नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर बेमुदत बिरहाड धरणे आंदोलन सुरू आहे। दिनांक 21 मे 2025 च्या आदिवासी विकास विभागाचे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व रोजंदारी तासिका कर्मचारी सन 2025-26 थेट आदेश देण्यात यावे। वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील आकृतीबंध रद्द करून मृत्यूपदे जीवित करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी नाशिक शहरातील आदिवासी विकास भवन समोर 3 दिवसांपासून पूर्ण महाराष्ट्रभरातून आदिवासी बांधव बिरहाड मोर्चा घेऊन रस्त्यावर बसले। मात्र तिसरा दिवस उलटूनही आंदोलनकर्त्यांचा विचार करण्यात न आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झालेले बघता सीबीएस कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला। भर पावसात आंदोलनकर्ते आंदोलन करत असल्याचं बघून मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आदी मान्यवरांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन आदिवासी विकास भवनात 3 तास बैठक घेतली। मात्र त्या बैठकीत काहीही निष्पन्न झालं नाहीये। मंत्री महोदय 3 तासानंतर आदिवासी विकास भवनाच्या बाहेर आल्यानंतर 2 दिवस थांबा, काहीतरी तोडगा काढू असे आंदोलनकर्त्यांना सांगितले। मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते। त्यामुळे 3 तास बैठक घेऊनही आंदोलनकर्त्यांना समजूत घालण्यात मंत्री आमदारांना अपयश आले। काय म्हणाले त्यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ पाहूयात। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। असं केल्यावर हसू कसं राहील तो प्रश्न मला कसा तुम्ही विचारता? विनंती नाही ना, मी विनंती केली, एखादा शब्द तरी त्या विनंतीचा पुढे सन्मान झाला असता तर मला जरा बरं वाटलं असतं ना, मला हसायला आलं असतं। हे तर आहेच ना, दोन्ही बाजू आहेत त्या, त्याच्यामुळे तुम्हाला हसू येईल एवढा प्रयत्न करल हे तुम्हाला सांगतो। पण तुमची मानसिकता कशी ती मी जाणून घेतली। एवढा जेव्हा माणूस तळमळीनं सांगतो तेव्हा थोडाफार विचार करायला पाहिजे असं माझं अजूनही विनंती आहे, अजूनही। कारण प्रत्येक गोष्ट आपण अशी नाही करू शकत का निवळ प्रेशरनेच होईल असं, बरोबर ना? ज्या चौकटीत असतील त्याला तर आपण न सांगता त्यांनी केल्यात। आता चौकटीत नाही त्या चौकटीत बसवायच्या, तर काहीतरी तर कोणी त्याचा असेल ना, कोणी जबाबदार, सरकार का होईना। असं कसं तुम्ही म्हणता? आता हे माग रडलीत ना, 15 वर्ष रडलीत ना पोरं मागची, हसले ना, हसले ना, हसले का नाही हसले? मग बस मी कुठं नाही म्हणतो। आता विनंतीला तुम्ही आता नाहीच म्हणता तुम्ही, तर मी नाही म्हणतो तर मग नाही। 5 दिवसच सांगतो आम्ही, 5 दिवस, 1 महिना दिला, ठीक आहे। इकडे गाडी पण ते पाण्या पावसाचं रस्त्यावर राहणं चांगलं नाही, लेडी चांगलं नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांचा रस्ता अडतो, त्या बिचाऱ्यांचा काय दोष? आमचा दोष असेल, यांचा दोष असेल, हे दोषी आहेत, आम्ही दोषी, पण हे नाही ना येणारे जाणारे दोषी। दोष अरे शिक्षा त्यांना होते ना। आता मी इथून निघून गेलो का रुबाबशीर, पुढं गाडी मागं गाडी, माझा परिणाम होणार आहे। पण जो होतो तो दिसणारा परिणाम वेगळा असतो आणि खरावून मनापासून असतो तो वेगळा असतो। त्यांना सांगतो मी मंगळवार सांगायचो, म्हणजे अजूनही सांगतो मंगळवार, पण मंगळवारीच सगळं होईल, अजून मी सांगत नाही। मग आता मी सगळं माझ्या हाताने माझ्या सहीनं राहिलं असतं तर मी हो म्हणलो असतो। माझ्या सहीनं जर होणार असतं तर मी तिकडेही नसतो गेलो, इथंही करून दिलं असतं। आणि तुम्हाला वाटतं आमच्या पाठीमागच लोक आहेत, पण तुमच्या वर नजर ठेवणारी सुद्धा लोक आहेत ना, तुमच्यावर नजर ठेवणारी लोक नाही असं काय आहे का? पेसा भरती झाली,